नमस्कार. आज आपण भगवद्गीतेच्या अगदी सुरुवातीच्या म्हणजे पहिल्या अध्यायातल्या एका महत्वाच्या क्षणावर बोलणार आहोत. हो, नक्कीच. विशेषतः श्लोक 17 आणि त्याच्या आजूबाजूचा जो संदर्भ आहे त्यावर. आपल्याकडे काही माहिती आहे भगवद्गीतेतील शंखांचा घोष यावर आधारित? अगदी. आपण आहोत कुरुक्षेत्राच्या रणांगणावर. सगळी तयारी झाली युद्धाची. दोन्ही बाजूंचे योद्धे सज्ज आहेत. आणि गंमत म्हणजे आधीच्या श्लोकांमध्ये कौरवांनी त्यांचे शंख फुंकलेले आहेत. हो, बरोबर. आणि आता वेळ आहे पांडवांची. श्लोक 17 मध्ये मग काही प्रमुख पांडवांच्या शंखनादाचा उल्लेख येतो. हो, चला तर मग बघूया यात काय काय आहे. हा श्लोक काय म्हणतो नक्की? श्लोक 17 असा आहे: अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. अच्छा. म्हणजे कुंतीपुत्र राजा युधिष्ठिर त्यांनी अनंत विजय नावाचा शंख फुंकला. अनंत विजय. हो. आणि नकुल व सहदेव यांनी अनुक्रमे सुघोष आणि मणिपुष्पक हे शंख फुंकले. अनंत विजय, सुघोष, मणिपुष्पक. वा, म्हणजे ही नावं ऐकायलाच किती अर्थपूर्ण वाटतात. अनंत विजय म्हणजे ज्याचा कधीच पराभव होत नाही किंवा शाश्वत विजय. बरोबर. हे युधिष्ठिराच्या धर्मावरील श्रद्धेशी आणि त्याच्या विजयाच्या विश्वासाशी किती जुळतं नाही का? अगदी. आणि आपल्या स्रोतांमध्ये पण या नावांच्या अर्थांवर भर दिला आहे. अच्छा, काय म्हटले? अनंत विजय हे युधिष्ठिराचं जे ध्येय होतं त्याचं मोठेपण आणि त्याचं जे नैतिक अधिष्ठान होतं त्याचं प्रतीक मानलं जातं. तर नकुलचा सुघोष म्हणजे सुंदर आवाज किंवा उत्तम घोषणा. सुघोष. हो हो. म्हणजे जसं त्याचं रूप होतं तसाच त्याच्या शंखाचा नादही मधुर पण प्रभावी होता असं एक प्रकारे सूचित होतं. आणि सहदेवाचा मणिपुष्पक. मणिपुष्पक म्हणजे रत्नजडित फूल. हे नाव ज्ञान आणि सौंदर्य यांचा संगम दर्शवतं. जे सहदेवाच्या बुद्धिमत्तेचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे तो ज्ञानी होता. अरे वा, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे केवळ शंख नव्हते तर त्या योद्ध्यांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या गुणांचं, त्यांच्या ध्येयाचं त्याचं प्रतिबिंब होतं. तंतोतंत. पण एक मिनिट, या श्लोकात फक्त या तिघांचाच उल्लेख आहे का? युधिष्ठिर, नकुल, सहदेव. कारण मोठे योद्धे तर अर्जुन, भीम हे पण होतेच ना. अगदी बरोबर प्रश्न आहे. या विशिष्ट श्लोकात म्हणजे 17व्या श्लोकात याच तिघांचा उल्लेख आहे. पण याचा अर्थ असा नाही की इतरांनी शंख फुंकले नाहीत. याच अध्यायात म्हणजे थोडं पुढे अर्जुनाचा देवदत्त शंख. देवदत्त. हो. आणि भीमाचा पौंड्र नावाचा प्रचंड शंख यांचा उल्लेख येतो. म्हणजे पांडवांच्या बाजूने जेवढे प्रमुख योद्धे होते त्या सगळ्यांनी आपापले शंख फुंकले. अच्छा, म्हणजे हा एक एकत्रित असा मोठा आवाज झाला असणार. हो. आणि तो परिणाम महत्वाचा होता. म्हणजे केवळ आवाजाचा गोंधळ नव्हता तो. मग काय होतं? म्हणजे कौरवांनी पण शंख फुंकले होते. मग पांडवांच्या शंखनादात असं काय विशेष होतं? हा महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या स्रोतानुसार कौरवांचा शंखनाद हा त्यांच्या सैन्यात एक तात्पुरता उत्साह निर्माण करणारा होता कदाचित. पण पांडवांचा शंखनाद तो फक्त युद्धाची घोषणा नव्हता. तो त्यांच्या बाजूने असलेल्या धर्माचा, नीतिमत्तेचा आणि आत्मविश्वासाचा जाहीर घोष होता एक प्रकारे. म्हणजे एक मॉरल स्टेटमेंट होतं ते. अगदी. आणि त्याचा परिणाम काय झाला याचं वर्णन पण गीतेत पुढे येतं. सघोषो धार्तराष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत. म्हणजे त्या घोषाने धृतराष्ट्रपुत्रांची म्हणजे कौरवांची हृदये विदीर्ण केली. त्यांच्या मनात धडकी भरली. बापरे, म्हणजे हा एक प्रकारचा सायकोलॉजिकल वॉरफेअरचा भाग होता म्हणायचं. हो, नक्कीच. आवाज आणि प्रतीकांद्वारे प्रतिस्पर्धेचं मनोधैर्य खच्ची करणं. ही शंख फक्त वस्तू नव्हत्या राहिल्या, त्या शक्तिशाली प्रतीक बनल्या होत्या. युधिष्ठिराचा अनंत विजय, अर्जुनाचा देवदत्त म्हणजे देवाने दिलेला, भीमाचा तो प्रचंड पौंड्र शंख, ही सगळी नावं आणि त्यांचे ध्वनी हे पांडवांच्या विजयाच्या दृढ निश्चयाचं प्रतीक होतं आणि त्यांच्या बाजूने असलेल्या दैवी शक्तीचं पण प्रतीक म्हणून ते काम करत होतं. अच्छा. म्हणजे आपल्या स्रोतात असंही म्हटले की या शंखांचा आवाज केवळ भौतिक नव्हता तर तो वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करत होता जी पांडव सैन्याला बळ देत होती. म्हणजे गीतेतला हा अगदी छोटासा वाटणारा तपशील, शंखांची नावं आणि त्यांचा आवाज, यामागे किती खोल अर्थ दडलेला आहे. वस्तूंचं प्रतिकात्मक महत्व, कृतींमागचा उद्देश, अगदीच, आणि मानसिक स्तरावर चालणारं युद्ध, बरोबर, हे सगळं किती महत्वाचं ठरतं. बरोबर. यातून आपण हे शिकतो
की आयुष्यातल्या मोठ्या घटनांमध्ये किंवा संघर्षांमध्ये आपण जी प्रतीकं वापरतो किंवा ज्या घोषणा करतो त्या किती परिणामकारक ठरू शकतात. हां, त्या फक्त बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी नसतात, तर ते आपल्या आतल्या शक्तीचं, निष्ठेचं आणि ध्येयाचं प्रतिनिधित्व करतात. खरंय. या शंखांनी पांडवांना त्यांच्या ध्येयाची सतत आठवण करून दिली असेल आणि त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत ठेवला असेल. अगदी खरं आहे. या सगळ्या चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतोय की आपण आपल्या आयुष्यात जेव्हा एखाद्या मोठ्या कामाला सुरुवात करतो किंवा एखाद्या ध्येयामागे लागतो, तेव्हा आपण नकळतपणे का होईना कोणती प्रतीकं वापरतो. आपल्या कृतींमधून, आपल्या बोलण्यातून आपला कोणता दृढ निश्चय आणि कोणती मूल्य प्रकट होतात यावर खरंच विचार करायला हवा.